मी कोमल. आज आपण तांदळाची भाकरी बनवणार आहोत आणि तांदळाची भाकरी बनवण्यासाठी मी सारखेच माप घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एक मी टोप घेतलेला आहे. आपण गॅसवर ठेवतोय. गॅस चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये मी आपण घेतलेलं पाणी घालते आणि त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते. पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये पीठ पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे. आता मी त्याच्यामध्ये पीठ टाकते. साधारण पाणी हे आपण 2 कप घेतलेलं आहे आणि पीठही 2 कप घेतलेलं आहे. यामध्ये शिजवून घेते. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी गॅस बंद करते आणि छान मिक्स करते. आता हे पीठ आपण साधारण 5 मिनिटं 5 ते 7 मिनिटं थंड करून घेऊया. अगदीच गार करायचं नाही आहे. कोमट असतानाच साधारण गरम असताना आपण हे मळून घेणार आहोत. हे असं आपण थंड करून ठेवते. त्याच्यावरती मी झाकण ठेवते. थोडं वाफून निघेल. पीठ आपलं साधारण थंड झालेलं आहे. पूर्ण थंड झालेलं नाही. अजूनही वाफा येत आहेत त्याच्यातून. हे बघा, अजूनही गरम आहे. ते मी एका परातीमध्ये काढून घेते. आपण आता ते साधारण गरम असतानाच पीठ मळून घेऊया. पिठाचा गोळा तयार करायचा. हे पीठ व्यवस्थित मळावं लागतं, कारण की आपण भाकऱ्या ह्या सुक्या पिठावरती लाटणार नाही आहोत किंवा थापणारही नाही आहोत. तर ह्या पाण्यावरच थापायच्या आहेत. आमच्याकडे भाकऱ्या पाण्यावरच थापल्या जातात. खूप गरम आहे. अशा प्रकारे मी व्यवस्थित पीठ मळून घेते. पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता हे मी थोडं थोडं पीठ घेऊन भाकरी तयार करणार आहे. बाकीचं पीठ मी काढून ठेवते आणि ही भाकरी तयार करताना तवा गरम करत ठेवते. मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, कारण की पाणी हाताला लावूनच मी भाकरी बनवणार आहे. ह्या भाकरीसाठी मी सुकं पीठ वापरणार नाही आहे किंवा तेलही वापरणार नाही आहे. ह्याला सतत पाणी लावून लावून भाकरी ही बनवायची आहे. जसं सुकं पीठ लावतो त्याच टाईपमध्ये भरपूर मळून घ्यावा लागतो व्यवस्थित. ह्या भाकऱ्या पाण्यावरच्याच असतात, सुक्या पिठाच्या नसतात. ह्याला पाण्यावरच थापणार आहे मी. आता कशी थापते ती बघा तुम्ही, आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, कारण की पाण्यावर थापलेल्या भाकऱ्या ह्या अतिशय छान लागतात. असं पाणी लावून अशा प्रकारे गोळी हातावर घेऊन एवढी हातावरती रुंद करून घ्यायची आणि परातीला किंवा ताटाला पाणी लावून त्याच्यावरती ती थापून घ्यायची. पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल तर बाजूला कडा ह्या फाटल्या जात नाही. खूप जोर लावून पीठ व्यवस्थित रगडून रगडून मळावा लागतो. अशा प्रकारे आपण भाकरी थापून घेणार आहोत पाण्यावर. ह्याला सुकं पीठ किंवा तेल जरासुद्धा लावलेलं नाही आहे. आगरी लोकांची स्पेशालिटी
स्पेशालिटी आहे पाण्यावरच्या भाकऱ्या. ह्या भाकऱ्या आगरी लोक आणि कोळी मच्छीवाले त्या लोकांच्या फेवरेट भाकऱ्या आहेत ह्या. अशा प्रकारे पाण्यावरती थापायच्या. त्यांच्या भाकऱ्या खूप मोठ्या असतात. ह्या जेवढ्या मी बनवते ह्याच्यापेक्षाही मोठ्या असतात. तवा आपला छान तापलेला आहे. आता मी भाकरी तव्यामध्ये टाकते. अशा प्रकारे आपण पाण्यावरती थापलेलं आहे. तवा तापलाय की नाही तर असं पाणी टाकून बघायचं आणि हाताला पाणी लावून तव्यामध्ये ही भाकरी टाकायची. अशा प्रकारे आपण दुसरी भाकरी सुद्धा बनवणार आहोत. भाकरी आपली शिजली की नाही हे वरती संपूर्ण कोरडी होते ही भाकरी. थोडंसं साधारण पाणी आहे त्याला. ही भाकरी कोरडी झाली की समजायचं एका बाजूने भाकरी आपली शिजलेली आहे. आपली भाकरी शिजते तोपर्यंत मी दुसरी भाकरी बनवून घेते. दुसरी भाकरी पण कशी बनवते ते तुम्ही बघा. पाण्यावरच बनवते. पाण्यावरच थापणार आहे. फक्त एवढंच की जर त्याला चांगलं रगडून घेतलं नाही ना पिठाला तर अशा प्रकारे राऊंडशी व्यवस्थित येत नाही आणि फाटते भाकरी. पण त्याला पाणी लावून रगडावं लागतं. आमच्याकडे ह्या भाकऱ्यांना वा आगरी कोळी समाजातील भाकऱ्यांना लोकांनी म्हणजे असं काही माप नसतो. कारण की जॉईंट फॅमिली असल्यामुळे भरपूर प्रमाणात त्या भाकऱ्या बनवाव्या लागतात. त्याच्यामुळे माप असा नसतो. मोठे मोठे पातेले उतरले जातात आणि खूप भाकऱ्या बनवल्या जातात. तर तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त 2 कप पाणी आणि 2 कप पीठ एवढी मोठी गोळी तयार करायची. त्याच्यापेक्षा लहान पण घेऊ शकता. हे बघा एका साईडने भाकरी चांगली भाजलेली आहे. आपण आता पलटी केलेली आहे भाकरी. आता ही भाकरी मी दुसरी बनवते आहे. परातीला मी पाणी लावलंय आणि ह्या गोळीला सुद्धा अशा प्रकारे हातावरती ती गोल करून घ्यायची. थोडीशी रुंद करून घ्यायची आणि नंतर मग पुन्हा परातीला पाणी लावून हे करायचं. कारण की पीठ हे लगेच वारसतं म्हणजे लगेचच सुकतो. पाणी खेचून घेतो पीठ. त्यामुळे सुकं होतं कोरडं आणि नंतर मग ती भाकरी फाटू शकते. आता आपण ही घेतलेली गोळी आहे ती व्यवस्थित मळून घेतलेली आहे. त्याच्यामुळे ती फाटत नाही आहे. आणि ह्या मी भाकऱ्या सर्व पुन्हा सांगते तुम्हाला की मी पाण्यावरती बनवते. आता त्याची बॉर्डर फाटत नाही आहे. व्यवस्थित येते. अशा प्रकारे पाणी लावून ही रुंद करत जायचं. आमच्याकडे भाकऱ्या जास्त करून पाण्यावरच बनवल्या जातात. लाटल्या जात नाहीत किंवा सुक्या पिठावर पण बनवल्या जात नाहीत.
पाण्यावरच थापून बनवायचे असतात. जी थापली ती भाकरी असं म्हणतात. आता ही भाकरी आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा बघूया. हे बघा, छान अशी भाजली गेलेली आहे. ह्या भाकऱ्या फुलल्या तरी दिसून येत नाहीत, कारण भाकरी थोडी जाड असतात. फुलके हे जरा पातळ असतात आणि हलके असतात, त्याच्यामुळे पूर्ण फुलतात ते. भाकऱ्या थोड्या एका बाजूने जाड असतात आणि दुसऱ्या बाजूने फक्त त्याला एक पापड असतो, त्याच्यामुळे त्या पूर्ण गोल अशा फुलत नाही आहेत. आता हे आपण पुन्हा उलट करूया. ही आपली भाकरी तयार आहे. दुसरी भाकरी सुद्धा. ही भाकरी दाबून दाबून अशा फुलवायला लागतात. ह्या भाकऱ्या सहसा चुलीवर बनवल्या जातात आणि भिडाच्या तव्यामध्ये जरा चांगल्या प्रकारे होतात त्या. अशा प्रकारे आपली एक तांदळाची भाकरी तयार आहे. प्लेटमध्ये काढून दाखवते. हे जे काळं झालेलं असतं हे काढून टाकायचं. एखाद्या कपड्याने पुसलं तरी हरकत नाही, कारण की त्या दुसऱ्या भाकरीला लागण्याची शक्यता असते. आता ही भाकरी जी आपण बनवलेली आहे दुसरी, ती त्याच्यावरती टाकणार. अशा प्रकारे आपली तांदळाची भाकरी तयार होते. अशाच आपण बाकीच्या भाकऱ्या सुद्धा बनवून घेणार आहोत. आता ही भाकरी व्हायला थोडासा वेळ लागेल. एका बाजूने पुन्हा एकदा दाखवते. पाण्यावरती भाकरी कशी बनवायची ती. अशा प्रकारची गोळी तयार करायची. पाणी लावून ती रुंद रुंद करून घ्यायची दोन्ही हाताने. आणि मग परातीला किंवा ताटाला पाणी लावून अशा प्रकारे पाणी लावायचं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने भाकरी थापून घ्यायची. आगरी लोकांची फेवरेट आणि त्यांच्या पॉप्युलर भाकऱ्या ह्या. या भाकऱ्यांची सवय झाल्यामुळे पाण्यावरच्याच भाकऱ्या तयार करतो आम्ही. पिठावरच्या वगैरे सहसा जमत नाही आहेत. पहिल्यापासून पाण्यावरच्या भाकऱ्या खायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे पिठाच्या भाकऱ्या धपाटे कसे वाटतात. खापर पोळ्यांसारखे लागतात. अशा प्रकारे आपण तांदळाची भाकरी तयार केलेली आहे. हे बघा, ताटाला किंवा परातीला अशा प्रकारे पाणी लावलं की भाकरी व्यवस्थित रुंद होत जाते. अशा प्रकारे मी भाकरी थापलेली आहे पाण्यावर, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. आपल्या सर्व भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. बनवलेल्या ह्या तांदळाच्या भाकऱ्या म्हणजेच आगरी लोकांची खासियत आहे. ह्या भाकऱ्या त्या गावठी कोंबडीचा रस्सा किंवा मच्छीचा रस्सा, मच्छी कढी किंवा पालेभाजी बरोबर मस्त खाता येतात.
आणि अशा ह्या एकदम सॉफ्ट असतात. आगरी लोक म्हटल्यानंतर त्यांना पाण्यावर बनवलेल्याच भाकऱ्या जास्त आवडतात. ते लोक सुक्या पिठावरच्या भाकऱ्या कधी खात नाही. पाण्यावरच्या भाकऱ्या म्हणजे त्यांची खासियत आहे. कोणताही लग्न समारंभ असो, कोणताही प्रोग्राम असो, प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांच्या ह्या भाकऱ्या असतात. शिवाय दररोजच्या जेवणामध्ये सुद्धा ह्याच भाकऱ्या असतात. ह्या भाकऱ्या मी आता खास करून नाश्त्यासाठी बनवलेल्या आहेत. आपल्या तांदळाच्या भाकऱ्या तयार आहेत. पाण्यावर बनवलेल्या तांदळाच्या भाकऱ्या आपल्या तयार आहेत.